नेपाळमधनं ही ताजी दृश्य आपण बघतो आहोत। नव्या पंतप्रधान म्हणून सुशीला कार्की या शपथ घेत आहेत। नेपालको सर्वोच्च सत्ता र राजकीय सत्ता नेपाली जनतामा निहित रहेको नेपालको संविधानप्रति पूर्ण वफादार रही सत्यनिष्ठापूर्वक प्रतिज्ञा गर्दै ईश्वरको देश र जनताको नाममा शपथ लिन्छु कि प्रधानमन्त्री पदको जिम्मेवारी प्रचलित कानुनको पालना गरी मुलुक र जनताको भलो चिताई कसैको डर नमानी पक्षपात नगरी पूर्वाग्रह वा खराब भावना नलिई ईमानदारीका साथ वहन गर्नेछु र आफ्नो कर्तव्य पालनाको सिलसिलामा आफूलाई जानकारीमा आएको कुरा म पदमा बहाल रहँदा वा नरहँदा जुनसुकै अवस्थामा पनि प्रचलित कानुनको पालना गर्दा बाहेक अरू अवस्थामा कुनै किसिमबाट पनि प्रकट वा सङ्केत गर्ने छैन। अब म नवनियुक्त प्रधानमन्त्रीज्यूलाई शपथ पत्रमा हस्ताक्षर गर्नका लागि सादर अनुरोध गर्दछु। नवनियुक्त प्रधानमंत्रीजीवलाई सन्माननीय तर नेपाळला नव्या हंगामी पंतप्रधान मिळालेले आहेत। सुशीला कार्की यांनी नेपाळच्या नव्या हंगामी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आणि याच विषयी आपण विश्लेषणासाठी अधिक बोलूया। निवृत्त लष्करी अधिकारी सतीश ढगे सर सध्या फोन लाईनवरनं आपल्या सोबत आहेत। अर्थात सतीश ढगे सर, मोठी घडामोड म्हणून याकडे पाहावं लागेल। सोमवारी झालेला हा सगळा उठाव, आंदोलन, हिंसाचार आणि त्यानंतर आता शुक्रवारी सुशीला कार्की यांच्या रूपाने नव्या हंगामी पंतप्रधान या नेपाळला मिळालेले आहेत। कसं बघायचं या एकूणच सगळ्या संघर्षाकडे? सुशीला कार्की यांच्यासमोर एक मोठा आव्हानांचा डोंगर आहे। नक्कीच आपलं शेजारी राष्ट्र नेपाळ आणि त्या नेपाळमध्ये स्थिरता असण्यासाठी या सगळ्या घटना ज्या आहेत त्या भारतानं अत्यंत बारकाईनं पाहणं आवश्यक आहे आणि त्या अनुषंगानं तिथे अंतरिम प्रधानमंत्री म्हणून नेपाळच्या पहिल्या महिला न्यायाधीश राहिलेल्या सुशीला कार्की यांचा अंतरिम प्रधानमंत्री म्हणून शपथविधी होणं अत्यंत महत्वाचं आहे। 2-3 महत्वाच्या गोष्टी। पहिली गोष्ट, त्यांच्याकडे जे आहे प्रशासकीय नेतृत्व गुण आहेत, कारण त्या महिला न्यायाधीश त्या ठिकाणी राहिलेल्या आहेत। दुसरी महत्वाची गोष्ट, जेन जीची ही मुवमेंट होती आणि जेन जीच्या मुवमेंट मधल्या 2 महत्वाचे जे कॅरेक्टरिस्टिक्स त्या ठिकाणी, एक त्यांचा रोष जो आहे तो पॉलिटिकल पार्टीज विरुद्ध होता। सुशीला कार्की ज्या आहे या त्या कुठल्याही पॉलिटिकल पार्टीशी अफिलिएटेड नाहीयेत। दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हे सगळं जे आंदोलन होतं ते भ्रष्टाचाराविरुद्ध त्या ठिकाणी होतं, तो एक महत्वाचा मुद्दा होता। भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढाईमध्ये जे आहे सुशीला कार्की यांचा आतापर्यंतचा इतिहास जो आहे तो खूप सकारात्मक अशा प्रकारचा त्या ठिकाणी राहिलेला आहे। तर नक्कीच आज घडीला नेपाळ समोरची सर्वात टॉपमोस्ट प्रायोरिटी जर कुठली त्या ठिकाणी असेल तर लॉ अँड ऑर्डरची जी स्टेबिलिटी आहे, एक प्रकारे कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती ती स्थिर स्थावर करणं, तर त्या अनुषंगानं सुशीला कार्की यांचं हे महत्वाचं म्हणजे त्यांची नियुक्ती महत्वाची आहे। दुसरी गोष्ट, लवकरात लवकर 6 महिन्यामध्ये जे आहेत त्या ठिकाणी निवडणुका होणं हे सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे। जेन जीचा त्यांना सपोर्ट त्या ठिकाणी असल्यामुळे ही एक गोष्ट महत्वाची ठरेल। आणि माझ्या मते लॉंग टर्म जर या ठिकाणी सोल्युशन पाहिजे असेल तर ते कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट त्या ठिकाणी होणं आणि हे जुने डायनेस्टिक पॉलिटिक्स जे आहे, सो कॉल्ड अगोदरपासून कित्येक दशकांपासून हे राजकारणी त्यांना हटवून या युवा नेतृत्वाला त्या ठिकाणी स्थान देणं, त्याचबरोबर राजे रजवाड्यांची पद्धत सुद्धा जर त्या
प्रकारे कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटच्या पद्धतीने कॉन्स्टिट्युशनल मोनार्की आली तर तसं सुद्धा त्या ठिकाणी होऊ शकतं. पण यातला निगेटिव्ह आस्पेक्ट पाहिला तर मला फक्त एक महत्वाचा निगेटिव्ह आस्पेक्ट त्या ठिकाणी दिसतो, तो म्हणजे ही जेन जीची मुवमेंट आहे आणि सुशीला कार्की यांचं वय जे आहे ऑलरेडी 70 पेक्षा जास्त आहे. तर ते खरोखरच या जेनजीचं नेतृत्व करतील का, लॉंग टर्म साठी जे आहेत एक नेतृत्व म्हणून त्या ठिकाणी पाहावं का, या घडीला तरी मला वाटतं याचं उत्तर नाही असं आहे. पण आज घडीला या सगळ्या कन्फ्युजन मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन्स असताना सुशीला कार्की या त्यातल्या त्यात जे आहे टॉप मोस्ट ऑप्शन म्हणून इमर्ज झालेलं आहे आणि त्यांची नियुक्ती अंतरिम प्रधानमंत्री पदी त्या ठिकाणी होणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि ते झालेलं आहे सकारात्मक घटना असं म्हणता येईल. अगदी खरं. त्यामुळे नेपाळमध्ये उभा राहिलेला संघर्ष आता येत्या काळामध्ये कसा थांबतो हे आपल्याला पाहायचं. धन्यवाद आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर विश्लेषणासाठी.